रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला असे मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, शेअर केला नसेल तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे काही बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केल्यामुळे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं। जर तुम्हाला फ्रीमध्ये आलेट मोशन किंवा फोटो पीएनजी प्रो एपी किंवा आलेट मोशन ते हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून आला मित्रांनो। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बिटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटोला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्ट लायचं, मग आपलं सेकंड बीट लावून दोन पार्टमध्ये कट करायचं आणि सेकंड बीट लावून दोन पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच तुम्ही फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही असे प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून मागे यायचं मित्रांनो। मागे आल्यानंतर मित्रांनो मग आपला 1.26 बीट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। इथे एक इमोजी पिंजला आहे, इमोजी पिंजला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरच्या बाजूला सेट करायचं। वरच्या बाजूला सेट केल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे काही शॅडोचं ऑप्शन आहे त्याला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर जे काही शॅडोचं कलर आहे त्या कलरवरती क्लिक करायचं, व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचं। व्हाईट केल्यानंतर मित्रांनो जे शॅडोचं साईज तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। जसं का आपला 20 ठेवायचं मित्रांनो एकदम छान दिसेल। मग आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। जे फोटोज आहेत मित्रांनो या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर 2 लहान लहान फोटो दिसून जायचे। मग आपलं फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं, बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक फोटो सोडायचा, जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला एक फोटो सोडायचा, मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला जे काही एक फोटो सोडून एका फोटोला हा अशा स्टेपमध्ये फोटोला हा एक इफेक्ट ऍड करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे काही लहान लहान बिटचे जे काही लहान लहान फोटोज आहेत सर्व या सर्व फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला पुढे जायचं मित्रांनो। पुढे गेल्यानंतर मित्रांनो मग आपला इथं पण अशाच प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट करून घ्यायचं। जसं आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा, जे काही सेकंड फोटोवरती क्लिक करून हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। इतके काही फोटोज आहेत सर्व फोटोजला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या। एक फोटो सोडून एका फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे काही लहान डबल 2 बीटचे फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे काही बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे काही लहान बीट आहेत लहान बीटचे जे काही सेकंड बीट आहे ते सेकंड बीटवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। एक फोटो सोडायचं, जे काही सेकंड फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचं, सेकंड फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। जसं इफेक्ट वगैरे मी पेस्ट करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे पेस्ट करून घ्या। मग इथं हा फोटोनं इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथं पुढे पण अशा स्टेपमध्ये
मध्ये करून घ्यायचे. जे लहान लहान फोटोज आहेत त्या सर्व लहान लहान फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. जसं की आपलं आणखीन आपलं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोवरून हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडून हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं मी लावता मित्रांनो त्या स्टेपमध्ये लावून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे राईट साईडकडून जे 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर बिटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 1.26 जे बीटची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जसं मी इफेक्ट वगैरे लावता मित्र त्या स्टेपमध्ये तुम्ही सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून जसं की आणखीन आपला पुढे आल्यानंतर मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्र. जसं मी फोटो वगैरे लावता मित्र त्याच टाइम इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्या मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. मग आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट उरलेले फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो. 2 लेअर आहे त्या 2 लेअर सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर्स करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. बिटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करायचं. जसं की आपलं 2.12चे बिटला यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडायचा मित्र. मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे काय पुढे आहे मित्र पुढे पण अशा स्टेपमध्ये करून घ्यायचं मित्र. मी पण लवकरात लवकर जे सर्व फोटोजना हा एक इफेक्ट वगैरे पेस्ट करूनच घ्यायचं मित्र. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला फर्स्ट लायच मित्र. फर्स्ट लायनंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्र मग आपला लास्टला गेल्यानंतर अशा प्रकारे फोटोला 2 लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्र. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्र. मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्र. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्र. ओके.